नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सोनालीज होममेकर या चॅनलमध्ये। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या जे व्हिडिओ आहे जे चॅनलवरती मी रोजची रोज रेसिपी अपलोड करते त्याला व्ह्यूज खूप सगळे येतात पण लाईक कोणीच करत नाही। तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राइब केले नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राइब करा। तर आजची रेसिपी आहे बोंबील। सुक्या बोंबीलची मी झणझणीत गावरान पद्धतीने काळ्या वाटणातील रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा। तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10 ते 12 सुके बोंबील घेतलेत, स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। त्याचे कचरा जे असतं साईडचं कट करून घेतलाय आणि त्याचे मीडियम असे तुकडे करून घेतले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर इथे मी हे तुकडे कढईमध्ये छान असे खरपूस लालसर रंगावर भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी इथे छान असे लालसर रंगावर हे बोंबील भाजून घेतलेत आणि डायरेक्ट थंड पाण्यामध्ये याला टाकून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्ये याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। थंड पाण्यामध्ये टाकल्यावर याचा जो कचरा असतो, जे याला आपल्याकडून पूर्णपणे निघालेला कचरा नसतो तर तो पूर्ण निघून जातो। त्यामुळे पटकन थंड पाण्यात गरम गरम बोंबील घालायचे, म्हणजे त्याचं सगळी घाण आणि जो कचरा असतो तो निघून जातो। तर मी इथे हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अजून एक पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे डबल पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे। बोंबीलचा वास पण येत नाही आणि एकदम स्वच्छ धुवून पण निघतात। तर तुम्ही बघू शकता याचं पाणी कशा पद्धतीचं निघालेलं आहे ते। हे पाणी फेकून द्यायचं आहे। अजून एक पाण्याने मी हे बोंबील आता स्वच्छ धुवून घेणार आहे। तर मी अजून यामध्ये पाणी टाकलं आहे आणि याला पुन्हा एकदा हाताने रगडून मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्याने धुतले तर छान निघतात, तिसऱ्या पाण्याने धुवायची गरज नाही। तर मी याला बाजूला तसंच ठेवलं आहे पाण्यामध्ये आणि मी इथं भाजून घेतलेला खोबरं, तेलामध्ये भाजून घेतलेलं खोबरं, लसूण भाजून नाही घेतलेला, कांदा भाजून घेतलाय तेलामध्ये, त्यानंतर कोथिंबीर आणि थोडेसे अगदी मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्ही घातले तरी चालतील किंवा नाही घातले तरी चालतील, पण छान मस्त टेस्ट येते त्यामुळे थोडेसे घालायचे। तर मी शेंगदाणे पण तेलामध्ये भाजून घेतले आहे आणि आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ओलं वाटण करून घ्यायचं आहे। तर मी इथे कढई पुन्हा एकदा ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि गरम करून घ्यायची। त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं, तुम्ही 3 पळी टाकले तरी चालेल कारण बोंबील तळण्यासाठी भरपूर तेल लागतं। तर मी इथे 2 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि हे बोंबील त्या पाण्यातून निथळून घेतलेत आणि यामध्ये टाकलेत। तर याला छान लालसर रंगावर कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। जास्त मोठा गॅस केला की बोंबील जळतात आणि मग ते खाण्यासाठी करपट लागतात, त्यामुळे कमी गॅसवरच हे बोंबील छान असे खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यायचे। हे भाजल्यानंतर तुम्ही हे बोंबील असेच लहान मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्ही पण खाऊ शकता स्वतः, खूप छान टेस्टी लागतात। तर मी इथे खूप छान पद्धतीने लालसर रंगावर असे बोंबील भाजून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय आपल्या बोंबीलला। आता मी हे बोंबील बाहेर काढून घेणार आहे। अशाच पद्धतीची बोंबील भाजून घ्यायचे, यापेक्षा जास्त लालसर करायचे नाही, नाहीतर ते खाण्यासाठी करपट लागतील आणि ते चव पण देणार नाहीत। तर मी हे बोंबील छान भाजून घेतलेले आहेत आणि याला आता मी बाहेर काढून घेणार आहे। सगळे बोंबील बाहेर काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये अजून एक पळी तेल घालायचं, त्यामध्ये जगभरातील मसाले घालायचे, लाल तिखट, काळं तिखट, हळद, त्यानंतर तुम्ही थोडंसं मटण मसाला घातला तरी चालेल, गरम मसाला घालायचा आणि छान हे मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण होतं काळं वाटण ते यामध्ये घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे। मी हा मसाला आणि वाटण छान कढईमध्ये परतून घेते, तोपर्यंत तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुम्ही लाईक नाही करत, व्हिडिओ बघता आणि तसेच पुढे चालता। तर लाईक नक्की करत चला आपल्या व्हिडिओला। तर तुम्ही असा बोंबील कधी बनवला आहे का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। नसेल बनवला तर या पद्धतीचे एकदा बोंबील नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याची मी गॅरंटी देते। तुम्ही एकदा जर बनवला तर परत बनवून नक्कीच खाणार आहे, एवढा छान आणि टेस्टी हा बोंबील होतो। आणि तुम्हाला अशा पद्धतीची बोंबीलची रेसिपी माहिती होतं का हे पण मला नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बोंबील बनवता हे पण सांगा बरं का, कारण प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी रेसिपी बनवली जाते। तर तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने बोंबील बनवतात हे मला पण नक्की सांगा कमेंट करून। तर मी इथे हे वाटण बघू शकता एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि छान असं परतलेलं आहे। आता हे परतलेल्या वाटणामध्ये आपण जे आपले तळलेले बोंबील आहेत ते टाकून छान मस्त परतून घ्यायचे आहे, एकजीव करायचे या मसाल्यामध्ये। बोंबील एकजीव झाले की त्यामध्ये थोडंसं अगदी चिमटीत घेऊन मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं कारण आपण नंतर शेवटी पण मीठ टाकणार आहोत चव घेऊन। तर इथे थोडंसं चिमटीत मीठ घेऊन टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाला आणि बोंबील छान एकत्र शिजले जातात किंवा वाफले जातात। तर मी झाकण ठेवून 5 मिनिटं याला वाफवून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि छान मस्त हा बोंबील झाकण न ठेवता शिजून घ्यायचा आहे। तुम्ही झाकण ठेवले तरी चालेल, पण मी झाकण न ठेवता शिजून घेतला आहे
आणि बोंबील हा जास्त शिजवायचा नाही, थोडासा अर्धा कच्चाच ठेवायचा, म्हणजे तो खाण्यासाठी चवदार लागतो आणि ज्यावेळेस बोंबील खातो ना त्यावेळेस त्याची चव पण खाल्ल्यासारखी लागते। त्यामुळे जास्त बोंबीलचा गाळ करायचा नाही, मग ते बोंबील असे चवदार लागत नाही खायला। तर मी इथे अर्धे कच्ची अशी बोंबील शिजवून घेणार आहे आणि 5 मिनिटं मस्त त्याला उकळून घेणार आहे, म्हणजे छान मसाला आणि जे आपली बोंबील आहे त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो, रशात उतरतो। तर मी इथे 5 मिनिटं उकळून घेणार आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर मी मसाल्यामध्ये जे काळं वाटण केलं होतं त्यामध्ये कोथिंबीर घातली होती, त्यामुळे आता मी इथे कोथिंबीर घालणार नाही, कारण बोंबीलला जे आहे ती जास्त कोथिंबीर घातली की चव देत नाही। तर मी ज्यावेळेस वाटण केलं होतं त्यामध्ये कोथिंबीर घातली होती वाटणामध्ये, तेव्हा आता घालणार नाही। तर तुम्ही बघू शकता मी इथे छान बोंबील शिजून उकळून घेतलाय आणि आपला काळ्या वाटणातील झणझणीत असा गावरान पद्धतीचा बोंबील इथे तयार झाला। तर तर्री पण बघू शकता खूप छान आलेली आहे, मस्त झालाय। तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते, बघू शकता तरी। आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर हा बोंबील एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, बाय बाय।